तर जे महाराष्ट्र भावांनो, तुम्हाला आज जी वॅकन्सी घेऊन आलोय ना, सगळ्या भारतातली सोपी वॅकन्सी आहे. म्हणजे नॉन ग्रुप सी कॉम्बॅक्ट मधली वॅकन्सी आहेत. 2 पदांसाठी भरती आहे. ती कोणती पद आहेत रे? एक हॉस्पिटॅलिटी आणि एक हाऊसकीपिंग. परत तुमची वयोमर्यादा काय राहणार? बाबा ह्याला कोण फॉर्म भरू शकतं? जर तुमच्या घरामध्ये कोण छोटा विद्यार्थी असेल, नुकताच 10वी पास असेल, तर हा व्हिडिओ त्याला शेअर करायचे. कारण बाबा अशा संध्या खूप कमी भेटतात. तुम्ही एअरफोर्समध्ये जाणार आहे, परंतु एअरफोर्समध्ये सिलेक्शन घेऊन तुम्ही तुमच्या घरापाशी जॉब करू शकता. आज ही वॅकन्सी आहे. ठीक आहे. जी मुलं इलिजिबल राहतील त्यांना एकच गोष्ट सांगेन की बघा, सोप्या भाषेत पहिली गोष्ट तुम्ही काय करणार? रविराज देसाई ॲप डाउनलोड करायचं. काय करायचं रे? रविराज देसाई ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल, पण त्याच्यामध्ये आर्मी अग्निवीर, ठीक आहे, ही अग्निवीर स्कीम थ्रू भरती आहे. त्याच्यामुळे आपण अग्निवीरमध्ये टाकलेलं आहे. आणि तिथं नॉन कॉम्बॅक्ट वायुसेना एअरफोर्स ही अग्निवीरची स्कीम आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये हा कोर्स दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार? तुम्हाला पहिली गोष्ट बुक भेटणार. जे तुमचा सिलेबस असेल ह्याच्यातला एकही प्रश्न तुम्हाला बाहेरचा दिसणार नाही. टेस्ट सिरीज भेटणार. टेस्ट सिरीज भेटणार म्हणजे जवळपास तुमची एक्झाम होऊपर्यंत जवळपास 50-60 आपण टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करू नॉन कॉम्बॅक्ट एअरफोर्ससाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही हा फॉर्म भरणार आहे ना भावांनो, तो ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला जातो. कशा पद्धतीने भरला जातो? ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरतात. तर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं, ह्याचं ॲप्लिकेशन लागतं. फॉर्म कसा भरायचा ह्याचा प्रॉपर व्हिडिओ पण फक्त या कोर्समध्ये तुम्हाला भेटणार आहे. ज्यांना पण वाटतंय बाबा आपण ह्याच्यामध्ये इलिजिबल आहे, हा व्हिडिओ आत्ताच बघा आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. परंतु झालेले जुने पेपर सुद्धा तुम्हाला ह्या ॲपमध्ये भेटणार आहे. जर तुम्ही समजा ह्यामध्ये इलिजिबल नसला, बाकीचे कोर्स आहेत, वनरक्षक, SSCGD, जुने पेपर आपण इथं फ्रीमध्ये PYQ दिलेले आहेत. तर ह्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता. आता बघा, सिंपल एक क्लीन आणि क्लिअर सांगतो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे बाबा ह्याला कोण अप्लाय करू शकतं? सिंपल 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2009 ज्याची जन्मतारीख ह्याच्या आतमध्ये आहे ना, ठीक आहे, ज्याची जन्मतारीख ह्याच्या आतमध्ये आहे तोच ह्याला व्यक्ती फॉर्म भरू शकतो. आणि बघा त्याची 22 वर्ष वय पाहिजे. जर ह्याच्यामध्ये तुमचं वय बसत असेल तर ऑफकोर्स तुमचं 22 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे. चला आता बघा, सिंपल तुम्हाला सांगितलं होतं 152 सेंटीमीटर हाईट. बघा 152 सेंटीमीटर तुमची हाईट झाली. ठीक आहे. बघा 5 सेंटीमीटर, काय रे, 5 सेंटीमीटर तुम्हाला छाती फुगवायची. काय करायचे? छाती फुगवायची. पण हे भरतीच्या वेळेस आहे. ठीक आहे. पण तुमची सध्या तरी हाईट इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांची 5 सेंटीमीटर जवळपास फुलली जाते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला चष्मा जरी असेल तरी टेन्शन घेऊ नका. 6/36 विजन जवळपास चालतीये. ठीक आहे. 6/36 विजन चालतीये म्हणजे बऱ्यापैकी खूप सारी मुलं ह्याला अप्लाय करू शकतात छोट्या मोठ्या भाषेमध्ये. चला इलिजिबिलिटी तर समजली तुम्हाला. बाबा जर तुमचं 10वी पास पाहिजे हे तुम्हाला आत्ताच क्लिअर देतो. पण जी पदं आहेत त्यांची आपण माहिती घेऊया. कुणाला जर आवडत नसेल ती भरती आत्ताच क्लीन आणि क्लिअर राहील. बघा हॉस्पिटॅलिटी पहिलं पद आहे ते हॉस्पिटॅलिटी. ह्याच्यामध्ये एक प्रकारे तुमचं काम काय राहणार आहे? कुकिंगचं काम राहणार आहे. कुकिंगचं काम. परंतु भावानं तुम्हाला आर्मी युनिफॉर्म भेटणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आर्मीची वर्दी ह्याच्यामध्ये आहे. कोण बघायला येत नाही आतमध्ये तुम्ही काय करताय. सिलेक्शन झाल्यावरती बाबा सिव्हिलियनला जागा सुद्धा नाहीये तर ह्याला डोळं झाकून अप्लाय करा. पगार चांगला आहे तुमच्या पद्धतीने. बघा मांस, मच्छी काटणे हे जेवणातल्या गोष्टी आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे करायचं की तुम्ही भाज्या कापा, मासे कापा, ह्या गोष्टी तुम्हाला होणार. बघा जी तुमचं रसोई भोजन कक्ष आहे म्हणजे तुमचं जे किचन असतं त्याला स्वच्छ ठेवायचं काम तुम्हाला इथं करायचं आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये हे दिलंय. पहिल्या पॉईंटमध्ये भाज्या विज्या कापा, मासे कापणं वगैरे हे काम राहणार. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमचं जे जिथं तुम्ही काम केलंय ते तुमचं स्वच्छ पाहिजे. ठीक आहे. तिसरं म्हणजे भोजन, पाणी आणि काही गोष्टी जे वाढायचे असतात म्हणजे केटरिंग सारखं काम. पण हे तुम्हाला साध्या व्यक्तींना नाही करायचं. गव्हर्नमेंट जॉब आहे, तिथं आर्मीचं युनिफॉर्म सुद्धा आहे. हे काम काय तुम्ही कुठल्या ढाब्यावरती काम करत नाही, सरकारी जॉबमध्ये काम करताय. तर ह्याचा स्टेटस वेगळा आहे, ह्याचा रुतबा वेगळा आहे. ठीक आहे. तुम्ही ग्रेड 1 ग्रेड 2 ऑफिसरला सर्व करणार आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट. तर त्यांना देशाची सेवा करायची, तुम्हाला भोजन पाणी परोसायचं काम करायचे तुम्हाला. चौथं म्हणजे तुमची नखं, हे हायजीन. ओके, ह्याचा काही विषय सोडून द्या. तुम्ही नखं कापली पाहिजेत, केस नीट ठेवली पाहिजेत. परत जे तुम्ही जेवण बनवलेलं आहे तिथं आग सुरक्षा तुमची सावधानगी पाहिजे. बाबा तिथं तुम्हाला फायर ब्रिगेड नीट ठेवलंय का नाही, सिलेंडर आहे का नाही, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं काम रसोईमध्ये काम राहणार आहे. बघा सेकंड म्हणजे ठीक आहे हाऊसकीपिंग.
बघा हाऊसकीपिंगचं एक सेकंड पोस्ट राहणार आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे की फर्श, तुमचं जे बाथरूम असेल, हे सगळ्याची इथं स्वच्छता ठेवणं तुमचं काम राहणार आहे. ठीक आहे, स्वच्छता हे तुम्हाला काम भेटू शकतं. दुसरं काम काय भेटू शकतं तुम्हाला? गवतं कापणं, बगीच्यामध्ये पाणी देणं, तिथं गड्डे काढणं, झाडं तोडणं, हे कामं तुला तिथं लावू शकतात. ठीक आहे. तिसरं काम म्हणजे तुम्हाला भांडी सुद्धा घासायला लावू शकतात ॲज अ पार्ट टाइम. परत कपडे धुवायला लावू शकतात, इस्त्री करावं लागतात, हे चौथं. ठीक आहे. परत तुम्हाला सांगतो की बाबा हात ना आखे आवश्यक, म्हणजे तुम्हाला केस बिस कापायला कटिंगचं पण काम भेटू शकतं. म्हणजे तुम्ही एक प्रकारे ऑलराऊंडर आहे तिथं. ठीक आहे, तिथं तुम्ही ऑलराऊंडर आहे आणि हे पण काम तुमचं वर्दी असणार आहे. तुम्हाला जरी तुमच्या हातात झाडू असला तर तुम्हाला इथं युनिफॉर्म भेटणार आहे. तर आपण 2 पोस्टबद्दल तर माहिती घेतली, परंतु ह्याला जर तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा असेल, ठीक आहे, ह्याला जर तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा असेल तर काय करायचं तुम्हाला सांगतो की ह्याची एक लिंक आहे. ठीक आहे, ह्याची जी लिंक आहे ती आपण कोर्समध्ये देऊ. त्याच्यामध्ये काय केलेलं रे, त्यांनी काहीतरी ॲड्रेस पाठवलेले आहेत. काय केलंय त्यांनी? ॲड्रेस दिलेले आहेत काहीतरी. समजा बघा 1 2 असं करत 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 जवळपास तुम्हाला सांगतो 134 ॲड्रेस दिलेले आहेत. किती रे? 134 ॲड्रेस. जसं की बेंगलुरू, परत तुम्हाला सांगतो चंदीगड, फरीदाबाद. परंतु आपण महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत. कुठं रे? आपल्याला महाराष्ट्रात जॉब करायचे, बरोबर ना? तर महाराष्ट्रात जॉब करायचे तर मी काय केले, तुम्हाला महाराष्ट्राच्या पोरांसाठी फक्त महाराष्ट्रामधले, जसं की मला जेवढं माहिती आहे तेवढं बघा. पुणे, दुसरं ठाणे, ठीक आहे, तिसरं मुंबई आणि परत चौथं ठाणे. म्हणजे हे जे 4 सेंटर आहेत ते महाराष्ट्रामधले आहेत. बघा तुम्ही कर्नाटकाच्या जवळपास पण अप्लाय करू शकतात, परंतु तुम्हाला पूर्ण PDF बघावं लागेल. तर काय करायचं, हे पुणे आहे, हे ठाणे आहे, हे मुंबई आहे, डबल मुंबई आहे आणि ठाणे आहे. परंतु हा जो ॲड्रेस दिलेला आहे बघा, हा ॲड्रेस लक्षात राहून द्या. हा जो ॲड्रेस आहे, ठीक आहे, तो आपल्याला नंतर कुठं वापरायची मी तुम्हाला सांगेन. हा ॲड्रेस इथं लक्षात ठेवा. तर हा ॲड्रेस, ठीक आहे, आणि हॉस्पिटॅलिटी आणि हाऊसकीपिंग इथं दोन्ही जागा आहेत. इथं पण तुमच्या दोन्ही जागा आहेत, इथं पण तुमच्या दोन्ही जागा आहेत. इथं तुमचं फक्त कुकिंगचं काम राहणार. म्हणजे बघा फक्त इथं एक आहे आणि इथं तुमच्या 2 जागा आहेत. आता तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठल्यासाठी अप्लाय करायचं आहे, कुठल्या पोस्टसाठी बघायचे. पण हॉस्पिटॅलिटी तुम्ही ठाणेला, मुंबईला अप्लाय करू शकता. जर पुणे असेल तर पुण्यामध्ये दोन्ही प्रकारच्या जागा इथं तुम्हाला अवेलेबल आहेत. आता आपण काय करणार की ह्याचा एक ॲप्लिकेशन फॉर्म भेटतो. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचे म्हणजे काय करायला लागेल, तुम्हाला इथं ॲप्लिकेशन त्यांना भरून द्यावं लागेल. हा भरायचा कसा मी माझ्या कोर्समध्ये सांगणारच आहे. ह्यांनी काय विचारलंय, नाव, तुमचं नाव लिहा, ठीक आहे, रोल नंबर. आता समजा तुम्हाला हॉस्पिटॅलिटीसाठी अप्लाय करायचे का हाऊसकीपिंगसाठी करायचे, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग तुमचं वडिलांचं नाव, फादर काय करतात, आईचं नाव, नॅशनॅलिटी इंडियन येणार तुमची, ठीक आहे, आणि बऱ्यापैकी तुमचं अनमॅरिडच पाहिजे, हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही अनमॅरिडच पाहिजे. मॅरिड असेल तर तुम्ही फॉर्म अप्लाय नाही करू शकत. जरी टॅटू असला, काही लिमिटेशन्स आहेत त्याचे, त्या लिमिटेशन्सनुसारच तुम्हाला घेतलं जाणार. तुमचा ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, तुमचे 10वी झाली असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. फक्त 10वीचे तुम्ही इथं कुठल्या 10वीतनं शिकलेला आहे आणि तुमचं सर्टिफिकेट नंबर, बस तुम्हाला एवढंच टाईप करून तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमची इथं सिग्नेचर राहणार. इथं सिग्नेचर राहणार. तुम्हाला लँग्वेज कोणत्या आहेत बघा, मराठी लिहा आणि हिंदी लिहा. इंग्रजी नाही लिहिलं तरी काही तुमच्या सर्व्हिसला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सध्या काय करताय, रिकाम टेकडे आहेत का कसे आहेत हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि बघा हे सगळं अप्लाय कसं करायचं ह्याचा मी स्पेशल व्हिडिओ आपल्या कोर्समध्ये देणार आहे. ज्यांना पण वाटतं की बाबा ह्याला फॉर्म भरायचे ते कोर्समधून अप्लाय करू शकतात. तर टोटल तुम्ही ह्याच्या सगळ्यांनी प्रिंट मारायच्या, ॲडमिट कार्डची प्रिंट मारायची, ह्याची प्रिंट मारायची. बघा ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रिंट सेपरेट लिहिलंय, म्हणजे याची प्रिंट आउट सेपरेट काढून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पण बाबा आता फॉर्म कसा भरायचा लोकांना समजत नसेल. आता लक्षात ठेवा, तुम्ही जो फोटो देणार आहे तुमचा फोटो असा असणार आहे, पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा पिवळा अक्षर सुद्धा चालणार नाही. काय? पिवळा अक्षर सुद्धा चालणार नाही. इथं फक्त पांढरं अक्षराने म्हणजे खडूने लिहायचं असतं. तुम्ही एडिट करू शकता ChatGPT वरतून आणि तारीख टाकू शकता याच्यावर. पण लक्षात ठेवा 6 महिन्याच्या आतली तुमची तारीख पाहिजे फोटोसाठी. काय पाहिजे? 6 महिन्याच्या आतली फोटो पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं भावानं, सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो, ठीक आहे. सिंपल भाषेत काय असणार, तुम्हाला 2 लिफाफे घ्यायचे आहेत. काय करायचे? 2 लिफाफे घ्यायचे आहेत. 2 लिफाफे घेतल्यानंतर एक छोटा लिफाफा आणि एक मोठा लिफाफा, ठीक आहे. छोट्या लिफाफ्यावर काय लिहायचं, 2 करायचा आणि तुमचा पूर्ण ॲड्रेस लिहायचा.
ठीक आहे, म्हणजे हे तुमचं ॲडमिट कार्ड येण्याचं साधन झालं. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती 10 रुपीजचा स्टॅम्प लावायचा. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती फ्रॉम इथं तुमचा ॲड्रेस येणार आणि तुमच्या कोणत्या सेंटरला पाठवायचे, पुण्याला पाठवायचे का ठाण्याला पाठवायचे का मुंबईला पाठवायचे. जर तुम्हाला समजलं नसेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार, यूट्यूबवरती सर्च करणार हाऊ अप्लाय नॉन कॉम्बॅक्ट फोर्स, तुम्हाला हिंदीतून व्हिडिओ भेटतील. अदरवाईज आपलं यूट्यूब जे मुलं कोर्स घेणार आहे त्यांना तर आपण बनवूनच देणार की A to Z प्रोसेस सांगणार की कसा फॉर्म अप्लाय करायचा. ठीक आहे, सिंपल भाषेमध्ये. आता बघा, जरी तुम्ही ठीक आहे जरी तुम्ही फॉर्म अप्लाय करत असेल, ठीक आहे, त्या ॲडमिट कार्ड सोबत लक्षात ठेवा तुमचं 10वीचं मार्कशीट, म्हणजे जे मी 4 फोटो मागाशी तुम्हाला पाठवले त्याच्यासोबत 10वीचं सॉरी 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, तुम्ही 10वीला किती टक्केवारी पडली ते दोन्ही सर्टिफिकेट अप्लाय करा. त्यासोबत बाबा आधार पण अप्लाय करून टाका बॅकअपसाठी. आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही स्टेपलर मारून तुम्हाला त्याच्यासोबत पाठवायचं आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमची 18 वर्षापेक्षा वय जर कमी असेल, काय असेल 18 वर्षापेक्षा जर वय तुमचं कमी असेल तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून एक सहमती पत्र घ्यावं लागेल. ठीक आहे, सहमती पत्र घेऊनच तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करायचे, त्याच्याशिवाय तुम्ही याला फॉर्म अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, समजा आता समजा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला 30 दिवस सुट्टी भेटणार. ठीक आहे, 30 दिवस सुट्टी भेटणार. आणि जर आजारी पडलं तर आजारी पडल्यानंतर तुमचे जे पण काही डॉक्टर सजेशन देतील, ठीक आहे, डॉक्टर सजेशन देतील त्याच्यानुसार तुमचं हे सुट्टीचं नियोजन राहणार. आता पगार किती राहणार तुम्हाला सांगतो, पगार तुमचा सांगतो. जर तुम्ही जॉईन झाले, ठीक आहे, जर तुम्ही जॉईन झाले तर जवळपास तुमचा पहिल्या म्हणजे 30,000 रुपये तुमचा पगार राहणार. किती हजार पगार राहणार, 30,000 रुपये पगार राहणार पहिल्या वर्षी. म्हणजे पहिले वर्ष सगळे 12 महिने तुमचे 30,000 पगार तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामध्ये बघा 21 + 9 + 9चं हे राहणार की काही तुमचे पैसे कॉन्ट्रीब्यूट होणार आणि ते तुम्हाला एक साथ भेटणार. म्हणजे तुमचं सेव्हिंगचं पण काम तुमचं कोण करते, हे करते. मग दुसऱ्या वर्षी तुम्हाला 33 भेटणार, तिसऱ्या वर्षी 36 पाचचे आणि चौथ्या वर्षी 40,000. बघा ह्याच्यामध्ये काही अलाउन्स पण ऍड होऊ शकतात. अलाउन्स जसं की बाबा तुमचा रिस्क अलाउन्स येऊ शकतो. जर तुम्ही कुकिंगचं काम करत असणार तर बऱ्यापैकी रिस्क अलाउन्स भेटू शकतो तुम्हाला, कारण तुमचं काम थोडं रिस्की आहे. तुम्ही गॅसच्या इथं काम करताय, स्फोट झालं वगैरे काय झालं या गोष्टी सुद्धा इथं राहणार आहेत. परंतु 4 वर्ष तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे टोटल 10.4 लाख रुपये. म्हणजे हा तुमचा पगार तर वेगळाच राहणार. आणि जेव्हा तुम्ही 4 वर्ष सर्व्हिस पूर्ण करणार, ठीक आहे, आता तुम्हाला गोष्ट सांगतो, हा सगळ्यात महत्त्वाची भरती काय माहिती आहे का, तुम्हाला जे आरक्षण भेटायला लागले ना सध्या अग्निवीरसाठी, ठीक आहे, ह्याचा वापर तुम्ही इथं करू शकता. तुम्ही याला पोलीसमध्ये म्हणा, ह्याच्यामध्ये म्हणा, खूप सारे ठिकाणी आरक्षण भेटायला लागले. सो ह्याच्यासाठी मी सांगतो तुम्ही डोळं झाकून जा की मोठ्या SSC CGL मध्ये जर आरक्षण भेटत असेल तर काय पाहिजे, SSC CGL मध्ये आरक्षण भेटते म्हणजे तुमच्या खांद्यावरती 3 स्टार लागतील रे भावांनो, खांद्यावरती 3 स्टार लागतील. ASO मध्ये तुम्हाला आरक्षण यायचं, जे पण सर्व्हिस करणार त्याला अग्निवीर सर्टिफिकेट भेटल्यावर इथं एवढ्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण भेटणार आहे. आणि तुम्हाला विमा भेटेल जर तुम्हाला काय झालं वगैरे तर. बघा आता तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिलं काय होणार, तुम्ही जर फॉर्म अप्लाय केला आणि तुमचं जर ॲडमिट कार्ड आलं, सगळ्यात पहिलं तुमचं होणार रिटर्न टेस्ट, म्हणजे तुमचं काय होणार, एक्झाम होणार. ठीक आहे, एक्झाम होणार. लक्षात ठेवा तुमच्या एक्झाममध्ये फक्त 2च सब्जेक्ट असणार आहे, ते म्हणजे तुमचं एक असणार आहे इंग्लिश आणि दुसरा असणार आहे GK. ठीक आहे, इंग्लिश GK 10वीच्या बेसवर असणार आहे आणि इंग्लिश पण 10वीच्या बेसवर असणार आहे. तर टोटल याचे 15 प्रश्न येणार आणि ह्याचे पण 15 क्वेश्चन येणार. ठीक आहे, ह्याचे पण 15 क्वेश्चन येणार. 15 आणि 15 किती झाले रे, 30 प्रश्न. 30 क्वेश्चन असणार तुमचे 30 मार्कला. ठीक आहे, 30 क्वेश्चन असणार तुमचे 30 मार्कला. आणि लक्षात ठेवा तुम्हाला मिनिमम 5 मार्क म्हणजे 5 प्रश्न तुम्हाला बरोबर करायचे आहेत दोन्ही याच्यामध्ये. ठीक आहे, दोन्ही याच्यामध्ये तुमचे 5 प्रश्न तुम्हाला बरोबर करायचे आहेत. ठीक आहे, बाबा तुमची जेव्हा पण तुम्ही समजा पेपर पास केला त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात पहिलं चेक होणार ते म्हणजे हाईट. जर तुमची हाईट 152 सेंटीमीटरच्या खाली असेल तर तुम्हाला डायरेक्ट घरी बसवण्यात येऊ शकतं. या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आणि मगच फॉर्म भरायचं. त्याच्यानंतर काय असणार की बाबा जर तुम्ही पेपर काढला, पेपर काढल्यानंतर तुमचं काय होणार आहे, फिजिकल होणार आहे. काय होणार आहे, फिजिकल होणार आहे. ते म्हणजे 1600 मीटर. तुम्हाला जर 1600 मीटर तुम्हाला क्लिअर करायचं आहे 7 मिनिटच्या आतमध्ये. ठीक आहे, हे तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुमचं 5,000 अतिरिक्त ॲडिशनल
32 सेकंड हे तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत बघा. फिजिकल फिटनेसमध्ये तुम्हाला 10 पुशअप्स, 10 सिटअप्स आणि 20 स्क्वॉट्स काढायचे आहेत. आणि एवढं सगळं क्लिअर केल्यानंतर तुमचं होणार आहे ते म्हणजे लास्टला मेडिकल. खूप सोपी भरती आहे, एकदम इझी भरती आहे. तुम्ही याला डोळे झाकून फॉर्म अप्लाय करायचं आहे जर तुमचं ह्याच्यामध्ये बसत असेल तर. ठीक आहे, जर तुम्ही ह्याच्यामध्ये बसत असेल तर मी सिंपल तुम्हाला सांगितलंय की काय करायचं, ॲप ओपन करा, तिथं जावा आर्मी अग्निवीरमध्ये आणि तुम्हाला एअरफोर्सचा कोर्स भेटणार आहे. ह्याच्यामध्ये बाबा आपण काय काय बघितलं की सिंपल तुमची 152 सेंटीमीटर हाईट पाहिजे, तुम्ही 10वी पास पाहिजे आणि याला अप्लाय करायचे तो म्हणजे ऑफलाईन पद्धतीने. ठीक आहे, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचे. सिंपल आपण एवढं शिकलो. ह्याच्या 2 पोस्ट होत्या. 2 पोस्ट कुठल्या होत्या, एक हाऊसकीपिंग आणि एक हॉस्पिटॅलिटी. बरोबर, हाऊसकीपिंग आणि हॉस्पिटॅलिटी ह्या 2 पोस्ट होत्या. ठीक आहे, आता या 2 पोस्टमध्ये तुम्ही फॉर्म समजा अप्लाय केला आणि तुमचं आलं. सगळ्यात पहिलं तुमचं काय होणार आहे, पेपर होणार आहे. पेपर होणार आहे तो म्हणजे तुमचा 30 मार्कचा. त्यामध्ये फक्त जी के आणि इंग्लिश, फक्त 10वी बेसवर जी के आणि इंग्लिश असणार आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 15 क्वेश्चन बरोबर करायचे आहेत, म्हणजे मिनिमम 50% तुमचं झालं पाहिजे. ते झाल्यानंतर ज्यांचं पण पेपर पास केला त्यांचं 1600 मीटर होणार आहे. 1600 मीटर तुम्हाला क्लिअर करायचे ते म्हणजे 7 मिनिटच्या आतमध्ये. आणि त्याच्यानंतरचं फिजिकल सोपं आहे, थोडेसे पुशअप डिशअप्स हे तुम्ही करू शकता, तुमचं वय चांगलं आहे. त्याच्यानंतर तुमचं होणार मेडिकल आणि तुमचं होणार आहे लास्टला सिलेक्शन. बघा, अशी भरती भेटणार नाही तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जे पण गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असेल.